भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं ते सर्वश्रेष्ठ जगातली माता, राष्ट्रमाता, आपली भारत माता, स्वर्गीय दीनदयाल उपाध्यायजी, स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या स्मृतींना कार्याला वंदन करतो। सर्वांना सर्वप्रथम आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या 46व्या या वर्धापन दिन स्थापना दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या आपल्या भागातील लोकप्रिय राज्यात ज्यांच्या कामाचा ठसा विधानसभेच्या कार्यातून दिसत आहेत अशा आपल्या नेत्या श्री जयाताई यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाच्या प्रमुख त्यांना आमंत्रित केलं ते आल्याबद्दल आभारही व्यक्त करतो आणि स्वागतही करतो। मित्रांनो, जगामध्ये असा एक पक्ष ज्यांच्या 46व्या वर्षी वाटचाल होत असताना जगातला सर्वात मोठा नंबर 1चा राजकीय पक्ष झाला। भारताला सातत्याने स्वबळावर दोनदा केंद्रात 30 वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार दिलं। तिसऱ्यांदा आपल्या आघाडीचं एनडीएचं सरकार दिलं। 500 वर्षापासून ज्याच्यासाठी हा भारतातला प्रत्येक माणूस सांस्कृतिक राष्ट्रवादाचं प्रतीक हे प्रभू रामाच्या मंदिरासाठी वाट पाहत होता, ते 500 वर्षानंतर ते मंदिर आपल्याला दिलं। तुम्ही आम्ही खरं तर एवढे भाग्यशाली आहोत की राम मंदिर होताना आपण पाहिलं, तुम्ही आम्ही एवढे भाग्यशाली आहोत की श्यामाप्रसाद मुखर्जीने ज्याच्यासाठी बलिदान दिलं त्या जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम हटावं ते आपल्या काळात हटलं, त्यामुळे आपण भाग्यशाली आहोत। जगात अनेक वैयक्तिक लाभाच्या जगात सर्वात मोठी अन्नधान्याची जी स्कीम आहे मोफत अन्नधान्य तेही आपल्या सरकारनं आपल्याच काळात दिलं, हे आपल्याला पाहायला मिळालं। आणि 11व्या नंबरवर भारत होता आर्थिक महासत्ता म्हणून, आज 4थ्या नंबरवर लागलीच काही दिवसात 3ऱ्या नंबरवर आणि पुढे 2ऱ्या नंबरवर। हे सुद्धा पाहणारी आपली पिढी आहे। अजून जे काय आपल्या पक्ष निर्मात्यांचं स्वप्न होतं तेही आपल्याच काळात पूर्ण होणार आहे। पण हे सगळं करत असताना 47ला जनसंघात, नंतर जनता पार्टी आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये आसाम पासून इकडे काश्मीर पर्यंत व खाली दक्षिणेपर्यंत आणि पूर्वोत्तर भारतात ज्या ज्या भारतीय जनता पार्टी जनसंघ आणि परिवाराच्या कार्यकर्त्यांनी त्याग केला, बलिदान दिलं आणि ज्यांनी अहोरात्र काम केलं, पद मिळो ना मिळो, मान प्रतिष्ठा मिळो ना मिळो, फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या माध्यमातून या परम वैभवी भारत मातेला वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला। आणि आता मोदीजींनी जे 247 साली विकसित भारत करायचा आहे स्वप्न घेऊन निघालेले आहेत, त्यासाठी तुम्ही आम्ही आदरणीय अशोक चव्हाण साहेब, आदरणीय सर्व आमदार खासदार आणि आपल्या लाडक्या आमदार श्री जयाताईच्या नेतृत्वात इथे काम करू। भारतीय जनता पार्टीला आणि पर्यायी पुढच्या काळामध्ये भारत मातेला जगातला नंबर 1 पक्ष आणि जगातला नंबर 1 देश करण्यासाठी अहोरात्र कष्ट करूया। हम दो चार रहना रहे, भारत माँ तेरा वैभव बने रहे, या एकाच संकल्पाने आपण काम करू। एवढंच बोलतो, पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आदरणीय आमदार श्री जयाताईंना मी नम्रता